किंमत छोटीशी असावी, पैसे खूप मोठे मिळावेत, जसं एलसीड. आता एलसीड मध्ये तुम्ही 3 रुपये पासून 3.5 लाखापर्यंतची मुवमेंट बघितलेली आहे. आणि ते कसे स्क्रीनर करायचं, कुठले स्टॉक शोधायचे, कुठे शोधायचे, कोणत्या प्रकारे शोधायचे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. एलसीड सारखे स्टॉक तुम्हाला शोधायचे असतील तर एलसीड हा दुसऱ्याच कॅटेगरीतला स्टॉक होता. आता मग तो कसा होता? डीमर्जर साठी त्याला 1,45,000 रुपयांची बोली लागली होती, तरी सुद्धा डीमर्जर करू नाही दिला इन्व्हेस्टर लोकांनी. याचा अर्थ काय असतो? काहीतरी त्याच्यामध्ये होतं आणि त्याची ती होती ती बुक व्हॅल्यू. आता हेच आपण या ठिकाणी शोधणार आहोत. या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन लोक व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. एलसीड इन्व्हेस्टमेंटचा स्टॉक तुम्हाला इथे दिसतो. या एलसीड इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला इथे दिसत असेल आजची प्राइस 2,42,174. त्याची बुक व्हॅल्यू बघा काय आहे, 6,85,220. असंच ज्यांनी ज्यांनी ते केलं होतं त्यावेळी त्याच्यामध्ये ट्रेड सुद्धा होत नव्हते. मग आता ट्रेड होत नव्हते, पण असे स्टॉक मी तुम्हाला देऊ शकत नव्हतो, म्हणून मी नव्हता दिला. मग असे बरेचसे स्टॉक अजून आहेत, ते कसे शोधायचे हे आता आपण बघणार आहोत. पण या अगोदर बघायचं इथे कंपनीमध्ये एफआयची होल्डिंग आहे का? नाही. डीआयची होल्डिंग आहे का? नाही. मग तरी पण स्टॉक वरती गेलाच. बऱ्याचशा वेळा आपण हे अनालिसिस करत असतो, एफआय मध्ये त्याच्यामध्ये आहेत का, डीआय वाले आहेत का, प्रमोटरचा हिस्सा किती आहे. इथे प्रमोटरचा होल्डिंग 75% आहे. उद्या हे विकून पळाले तर काय करायचं? तुम्ही काय करू शकता? काही नाही करू शकत. त्यांच्याकडे माल आहे, ते विकून पळणारच. आता कंपनी डिव्हिडंड पण देत होती. 3,32,000 रुपयाचा हाय मारून आता जवळजवळ 1,00,000 रुपये स्टॉक खाली आलाय. ज्याने तो वरतून स्टॉक घेतला, एक जरी घेतला तर 1,00,000 रुपये खाली असेल. तुम्ही आता काय करणार आहात? मग तुम्ही पळत्या गाडीमध्ये बसलेला आहात का, हे सुद्धा चेक करा तुम्ही. मग त्याच्या अगोदरच तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? आता हेच शोधण्यासाठी आपण जाऊया स्क्रीनरच्या साईटवर. इथं आपण आलो स्क्रीनरच्या साईटवरती आणि मी गेलो इथे टूल्स मध्ये. ही झाली टूल्स. टूल्स मध्ये आपण विचार करणार आहोत की काय करायचं. ज्यावेळी टूल्स मध्ये जाणार आपण त्यावेळी विचार करणार की आपल्याला ज्याचे बुक व्हॅल्यू जास्त आहेत ते स्टॉक आपल्याला हवे आहेत. बरं, बुक व्हॅल्यू ज्याचे जास्त ते पैसे कमवून देतील का? त्याची प्रॉफिट ग्रोथ आहे का? त्याचा सेल्स ग्रोथ आहे का? त्यात प्रमोटर आहे का अजून, की प्रमोटर अगोदर विकून पळालेला आहे? हे सर्व काही तुम्हाला बघावं लागेल आणि मगच ठरवावं लागेल की आपल्याला काय करायचं आहे. आता इथे बघायचं आपल्याला या स्क्रीनर मध्ये जाऊन सुरुवात करायची अशी. पहिलीच टाकू आपण बुक व्हॅल्यू. मी काय करणार, बुक व्हॅल्यू कमीत कमी 3 वर्षाची आपल्याला अशी पाहिजे आहे, कंटिन्यू करंट प्राइस पेक्षा जास्त. बरोबर आहे. मग आता ही करंट प्राइस पेक्षा बुक व्हॅल्यू जास्त आहे, 5चे 3 वर्षे बघतोय. मग मी अजून एक पुढचा हे लावणार इथे पॅरामीटर. तो पॅरामीटर काय असणार आहे बघा, प्रॉफिट ग्रोथ पाहिजे मला. प्रत्येक वेळी प्रॉफिट ग्रोथ ही एक 5% आसपासची हवी. मग मी काय करणार, प्रॉफिट येतं कुठून बाबा? आता प्रॉफिट दिसतं, मग काहीतरी अगोदर घेतलेली ऍसेट विकून ते प्रॉफिट दाखवत असतील का? काय सांगू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण सेल्स ग्रोथ आहे का ते सुद्धा बघूया. मग आपण टाकूया इथे सेल्स ग्रोथ. सेल्स ग्रोथ सुद्धा टाकू आपण इथे की 5% असावे आपण. बरोबर. आणि मग काय करायचं इथे, त्याच्यानंतर विचार करायचा आपण की कमी किंमतवाले, आता जास्त किंमतवाले सुद्धा इथे मिळू शकतात, जसे एलसीडी इन्व्हेस्टमेंट. पण आपल्याला असा नको आहे स्टॉक, कारण आताच आपण बघितलेलं आहे एलसीडी इन्व्हेस्टमेंटची बुक व्हॅल्यू आहे 6,25,000 आणि 2,42,000 रुपयाच्या आसपास चालू आहे. मग आपण काय करायचं?
तर एवढे मोठे आपल्याला नको आहेत. म्हणून मी काय करणार इथे, त्या करंट प्राइसला जाणार, करंट प्राइस टाकणार मला 5 रुपयांच्या आसपासची, म्हणजे पुढची. त्याच्यानंतर मी टाकणार करंट प्राइस मला मोठी पण नको आहे आणि छोटी पण नको आहे. मग अजून मी एक वेळ टाकणार की करंट प्राइस मला 31 रुपयाच्या पेक्षा कमी असा, 30 पेक्षा कमी असा. मग मी असा विचार केला की मार्केटचं कॅपिटलायझेशन काय असावं. आता कंपनीचं कॅपिटलायझेशन काय असेल, एक 20 करोड पेक्षा तरी मोठा असावं, कारण एवढी छोटी प्राइस आहे. तर 20 करोडच्या आसपासची कंपनी असावी, याच्यापेक्षा छोटी तर नसावी. मोठी असेल तर वेल अँड गुड, म्हणून 20च्या वरती असावी असा मी हा स्क्रीनर टाकलेला आहे. बरोबर. आता मी विचार केला की याच्यामध्ये अजून जर का बघायला गेलो तर प्रमोटर होल्डिंग राहिली आपली. मग प्रमोटर होल्डिंग जर का कायच नसेल तर आपण काम नाही करायचं, किंवा 75च्या वरती असेल तर अजिबातच काम नाही करायचं, कारण सीबीची गाईडलाईन आहे ती. म्हणून मी काय करणार इथे, मी इथे टाकणार आहे प्रमोटर होल्डिंग जी आहे ती आपल्याला 75 पेक्षा कमी असावी. परत एक वेळ आपण चेक करूया की आपण काय काय केलेलं आहे. प्रमोटर होल्डिंग इथे टाकली आपण 75 पेक्षा कमी असावी. मार्केट कॅपिटलायझेशन 20 पेक्षा जास्त असावं. करंट प्राइस 30 पेक्षा कमी असावी. करंट प्राइस 5 पेक्षा मोठी असावी. त्याच्यानंतर सेल्स ग्रोथ 5 पेक्षा मोठी असावी. प्रॉफिट ग्रोथ 5 पेक्षा मोठं असावं. आणि बुक व्हॅल्यू 3 वर्षाची करंट प्राइस पेक्षा मोठी असावी. म्हणून आपण काय केलं, इथे रन केलं, आणि रन केल्याच्या नंतर इथे बघा 17 शेअर्स आपल्याला मिळालेले आहेत. आणि या 17 शेअर्स मध्ये आपण 17च्या 17 घेणार आहोत का, तर नाही. याच्यातून तुम्हाला किती घ्यायचे आहेत ते तुम्ही ठरवायचं असतं. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करायचं असतं. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अजून चेक करायचं असतं. ते काय चेक करायचं असतं ते आपण एक वेळ बघूया. सुरुवात केली मी आन्सर हाऊसिंग मध्ये गेलो. प्राइस बघा इथे काय आहे, 14,800. बुक व्हॅल्यू काय आहे, 22ची. इंडस्ट्री पी आहे 30चा. स्टॉक पी आहे 16चा. मार्केट कॅपिटल 103 करोडचं. एफ आय वाले डीवाय वाले कोणीही नाही, पण प्लेज पर्सेंटेज सुद्धा काही नाही. म्हणजे कंपनीची सेल्स ग्रोथ वाढत चाललेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगले पैसे मिळतील असा आपण फक्त अंदाज लावला, म्हणून या कंपनीमध्ये आपण पैसे लावले. ते तुम्ही ठरवायचं, तुम्ही लावायचं की नाही. मी स्वतः ठरवेन माझं, तसं तुम्ही ठरवायचं तुमचं. हे माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नसतं. असे सगळे स्टॉक तुम्ही ज्यावेळी अनालिसिस करत असणार त्यावेळी टेक्निकल सुद्धा करायचं. आता तुम्ही फंडामेंटल बघितलात, आता एक वेळ टेक्निकल सुद्धा करून बघूया आपण. हा आला टेक्निकल साठी इथे, इथे बघूया अन्शल हाऊसिंग. आणि इथं आल्याच्या नंतर आम्ही बघितलं की मार्केटमध्ये इथे खूप चांगल्या लेवलला ग्रोथ तर चालले, पण आता ज्या पद्धतीनं इथे तुम्हाला एक ट्रेंड लाईन खाली ब्रेक झाल्याची दिसते, ती ट्रेंड लाईन कुठेपर्यंत जाऊन थांबू शकते, कारण ग्रोथ तर वाढते आहे, म्हणजे इथपर्यंत जाऊन थांबण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आणि समजा इथं थांबलेला असेल तर इथं काय आहे बघा, हा एक पॅटर्न ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर वरती गेलेलं मार्केट आहे, आणि हा रिट्रेसमेंट असू शकतो असा आपण अंदाज लावतो. याच्यानंतर बघा तुम्हाला विकली चार्ट वरती काय दिसतंय, तर विकली चार्ट वरती इथे तुम्हाला एक हा ट्रेंड लाईन आणि इथे तुम्हाला एक पॅटर्न दिसतो. जर का हा स्टॉक इथून या ट्रेंड लाईन वरती गेला तर 27 रुपयाच्या आसपास जाऊ शकतो, असं इथं आपण टेक्निकल अनालिसिस करू शकतो. आणि याच्या ऐवजी बरेचसे असे स्टॉक तुम्हाला शोधायचे असतील, बघायचे असतील, तर प्रत्येक वेळी तुम्हाला हा जो आपला
रन केलेला क्युरी आहे, हा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. प्रत्येक वेळी चेंज करू शकता, प्रत्येक वेळी बघू शकता. तुम्ही प्रत्येक वेळी प्राइस कमी जास्त करू शकता आणि येणाऱ्या स्टॉकवरती अनालिसिस करू शकता. त्या स्टॉकला घ्यायचं का नाही, त्याचं फंडामेंटल कसं चेक करायचं, असं आपण जसं केलं आता एन्सल हाऊसिंगचं, तसं तुम्ही करून तुम्ही त्या स्टॉकवरती नजर ठेवू शकता. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.